माझं डेली शेड्यूल काही खास नसतं, कारण काही ऑफिसला वगैरे जात नाही. बट सो इनिशियल लेवल तुम्हाला एवढ्या सगळ्याची गरज पडत नाही लॅपटॉपची. पण खरं तर तुला पहिले थँक्यू माझ्याकडून खूप मनापासून. ही जी इन्कम निघते ही म्हणजे सिंगल डेची आहे. ही लास्ट 7 डेज. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग रँडम ब्लॉग आहे. मी ना असं ठरवलं की खूप दिवसापासून मी ॲक्च्युली व्हिडिओज अपलोड केली नाही आहे. सो मी ठरवलं की आज माझं डेली शेड्यूल कसं असतं ते मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही आता बघू शकता. आणि 1 तास आधीच माझी सकाळ झाली. मी आंघोळ वगैरे करून इथे बसली आहे. ॲक्च्युली माझं डेली शेड्यूल काही खास नसतं, कारण काही ऑफिसला वगैरे जात नाही. बट माझं ऑफिस घरातूनच असतं. ऑफिसचा सेटअप पण मी तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. आणि माझा पूर्ण दिवसच कसा जातो, लाईक ऑफकोर्स मी वर्क फ्रॉम होमच चालू आहे माझं. मी काही कुठे बाहेर वगैरे जात नाही. सो माझं डेली शेड्यूल थोडंसं बोरिंग वाटतं मला, म्हणून मी सारखे बाहेर फिरायला जात असते. इथे मी फेस सिरम यूज करते पिलग्रीमचं. ते थोडंसं स्किन केअर थोडंसं करते मी, जास्त नाही, थोडंसं करते. कारण इंस्टाग्रामवरती वगैरे रील्स बघून थोडीशी मी इन्फ्लुएन्स झाली आहे आणि मी ते मागवलेलं आहे आणि मला बऱ्यापैकी चांगला इफेक्टसुद्धा मिळाला आहे त्याचा. सो जर तुम्ही परचेस करणार असाल तर यू गाईज कॅन गिव इट अ ट्राय. म्हणजे चांगलं आहे. पिलग्रीमचं व्हिटॅमिन सीचं हे सिरम मी यूज करते आणि मला चांगला इफेक्ट त्याच्याने पडलेला आहे. हा काही गेट रेडी विथ मी वगैरे असा ब्लॉग नाही आहे, मी कुठे जाणारच नाही आहे. बट माझाच डेली शेड्यूल कसं असतं, डेली रुटीन माझं कसं असतं ॲज अ फ्रीलान्सर, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला जस्ट सांगते की कसं असतं. मी सकाळी उठली की थोडंसं एक्सरसाइज वगैरे, त्यानंतर नाश्ता वगैरे झाला की मग माझ्या कामाला मी लागते. कामाला लागल्यानंतर स्क्रिप्टिंग आलं, व्हिडिओ एडिटिंग आलं, कंटेंट क्रिएशन आलं, तो सगळा पार्ट आला. त्याच्यानंतर संध्याकाळी मी जिमला जाते. जिमवरून आल्यानंतर माझ्या स्टुडंटचं आज हे आहे, स्टुडंटसाठी मी आज सेशन ठेवलेलं आहे. त्यांचे जे काही डाऊट्स असेल, तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या मेंटॉरशिपमध्ये जे पण स्टार्ट करतात त्यांना मी पर्सनली गाईड करते. माझे पर्सनल मेंटॉरशिप सेशन्स मी त्यांना प्रोव्हाइड करते. सो या सगळ्याचा ॲक्सेस तुम्हाला भेटतो जेव्हा माझ्या मेंटॉरशिपमध्ये तुम्ही स्टार्ट करता. तुम्ही तर फीडबॅक्स वगैरे बघितलं असेल, बट इथे मी अटॅच करेन जे काही सेशन्स वगैरे होणार आहे, स्टुडंटला माझं मेंटॉरशिप सेशन कसं वाटलं. सो स्टे ट्यून. आणि माझी इन्कम काही होते की नाही हे पण तुम्हाला मी लाईव्हच दाखवणार आहे. शेवटी तुम्हाला बघायला मिळेल की किती इन्कम होते. सो असा पूर्ण ब्लॉग मी स्ट्रक्चर केलेला आहे. सो लेट्स सी. तोपर्यंत मी माझं थोडंसं हे सुकवते आणि मग नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवते. सो हे बऱ्यापैकी सुकलं आहे. पहिली स्टेप आपली असते सिरम लावायचं. सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यानंतर लिप बाम. दॅट्स इट. हे झालं माझा नॉर्मल स्किन केअर रुटीन. सो मॉइश्चरायझर मी इथे पॉन्डचं यूज करते. हे ठीक वाटलं म्हणजे मला. कोणाकडे अजून याच्यापेक्षा चांगलं असेल, लाईक ग्लास, कोरियन स्किन वगैरे असं काही ऑप्शन असेल तर प्लीज मला सजेस्ट करा. कारण मला सध्या खूप पिंपल्स येत आहेत. आय डोंट नो वाय. त्याच्यावरती पण काही उपाय असेल तर ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. हे तसं छान वाटतं, म्हणजे ऑइल फ्री आहे. ऑइली किंवा स्टिकीनेस नाही दिसत फेसवरती याच्यामुळे. आणि युजली जेव्हा मी बाहेर जाणार असते तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी हे लावते, सनस्क्रीन यूज करते डॉट&कीचं. एक आहे माझ्याकडे टिंटेडवालं आणि एक आहे नॉर्मलवालं. तर बाहेर मोस्टली जाताना मी टिंटेडवालंच यूज करते, कारण मेकअप तर मी करतच नाही, मला येतच नाही. आणि मी कधी ट्राय पण नाही केलं ते शिकायचं, कारण मला नाही आवडत. युजली माझा जर मेकअप तुम्ही बघाल तर फक्त ते टिंटेड सनस्क्रीन लावते आणि लिपस्टिक, दॅट्स इट. आणि टिकली लावायची. वी ऑल सेट. लिप बाम इथे माझा निव्हियाचा आहे. वी ऑल सेट. मी ना तुम्हाला इथे माझं ऑफिस दाखवते, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ऑफिस आहे माझं आणि माझं काम मी ज्याच्यावरून ऑपरेट करते तुम्हाला दाखवते. दॅट्स इट. हा माझा सेटअप आहे. काही फॅन्सी सेटअप नाही आहे. ह्याच्यावरूनच मी सगळं काम करते. हे एवढे फोन माझेच आहेत ऑफकोर्स. एक रेडमीचा आहे, हा ओप्पोचा एक आहे, हा OnePlusचा आहे आणि हा पण OnePlusचा आहे, न्यूवाला आलेला तो. आणि लॅपटॉप. दॅट्स इट. आता तुम्ही जर म्हणत असेल की तुम्हाला पण काम करायचं असेल तर एवढ्या फोन्सची गरज लागते का, तर नाही. तर इनिशियल लेवल तुम्हाला एवढ्या सगळ्याची गरज पडत नाही लॅपटॉपची. पण कंपल्सरी नाही आहे. तुम्ही फोनवरून सुद्धा स्टार्ट करू शकता, शिकण्यासाठी सुद्धा आणि काम करण्यासाठी सुद्धा. जे काही मी आत्तापर्यंत कमवलेले आहेत सगळे याच्यावरतीच काम करून, कुठेही ऑफिसला गेले नाही आहे किंवा कुठेही घराच्या बाहेर जाऊन काम केलेलं नाही आहे. जे काही केलं आहे याच्यावरूनच केलं आहे. मी जस्ट आत्ता माझं काम थोडं कंप्लीट केलं, स्क्रिप्टिंग, कॉन्टेंट क्रिएशनचं वगैरे जे होतं ते. आणि मी तुम्हाला एक दाखवते की मी माझ्याकडे एवढे मल्टिपल नंबर्स आहेत आणि मी पर्सनली ते सगळं मॅनेज करते, ठीक आहे. असं नाही की कोणी रँडम आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक नंबरवरती मला मेसेजेस आहेत. सो जेव्हा पण तुम्ही मला मेसेज कराल ना, तर तुम्हाला लेट रिप्लाय याच्यासाठीच होतं, कारण मला एवढं सगळं आहे ते हँडल करावं लागतं.
त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की थोडासा वेट करा, कारण मी पर्सनली सगळं मॅनेज करते. ठीक आहे. तर जेवणाचा मेनू आपला हा आहे. मटकीची उसळ मम्मीने केली आहे, फरसाण आहे, कांदा आणि ही काही चटणी आहे टोमॅटोची, पापड, चपाती. सो हा माझा आजचा लंच आहे. काय सांगते मी रोज नाही, ही मी जेवत नव्हती, माझं झालेलं जेवण नाही. अजून खा करून मला ती बरं होते. मग घास पाण्याच्या पोटात गेला. एक चपातीवर एक दिवस काढायची होतीस. वजन कमी करायचं. हा. सो मी आता निघाले जिमला. हा माझा आउटफिट आहे, मी दाखवेन. पाऊस आला आहे नव्हता म्हणून आता आम्ही निघालो, तर परत पाऊस आला आहे. मी डायरेक्ट केल्यावरती तुम्हाला दाखवेन माझा आउटफिट. आम्ही आलो इतका जिममध्ये एंटर करू. 4 दिवसांचा गॅप झाला आहे. आणि त्या ट्रेनरनं आम्हाला मेसेज आलेला की तुम्ही जिमला येत आहे की नाही. लेट्स सी. ओके गाईज, मी आता जिम करून आले आणि मी चालली आता रिटर्न माझ्या घरी. खरं तर तुला पहिले थँक्यू माझ्याकडून खूप मनापासून. कारण की मला म्हणजे किती डाऊट वगैरे असेल तर तू म्हणजे इझिली म्हणतो सॉर्ट आउट वगैरे करून घ्यायची. आणि कोर्सेस तर आता तू जसं म्हणजे समजवतेस त्याच्याने तर मला खूप म्हणजे माझे डाऊट्स पहिले जे होते ते सगळेच क्लिअर झाले. आणि तुझी मेंटॉरशिप म्हटलं तर ते म्हणतानाच म्हणजे खूपच काहीतरी नवीन भेटून गेलं, अचानक मॅजिकल तसं होऊन गेलं. हां, आणि मला अजून पण आठवते तू स्टार्ट केलं तर एकदमच गडबडलेलीस की दीदी काय करू काय समजत नाही आहे. आणि मी तुला सांगितलेलं की पूर्ण आधी ट्रेनिंग्स अटेंड करून घे, तरच तुझे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर आता झाले का तुझे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर की अजून पण कन्फ्युजन आहे? हो, म्हणजे नाही म्हणजे भरपूर म्हणजे जितके पण पहिले तर मी पूर्ण म्हणजे कन्फ्युज होती डाऊट्स मध्ये. पण आता माझ्याकडे म्हणजे 0 डाऊट्स आहे. आणि जे असले पण ना तर मी तुला मेसेज केला का लगेच सॉर्ट आउट पण होऊन जातात. तर आता तर काहीच डाऊट नाही उरले. ओके, म्हणजे माझी मेंटॉरशिप वर्थ इट आहे. हो, म्हणजे विषय नाही, एकच नंबर आहे मेंटॉरशिप तुझी. माझ्या त्याच्यावरून सांगते, माझे पप्पा पण मला तेच म्हणायचे की आता तू डिग्रीला पहिले तू अभ्यास करून घे असं तसं, मग नंतर तू स्टार्ट कर कारण की तुझा अभ्यास मागे पडेल असं. पण तसं नसतं. आपण ना आपले स्किल्स अपग्रेड केल्या ना आपल्या स्टडी सोबत, तर ते आपल्याला मोस्ट बेनिफिशियल आहे. आणि म्हणजे मी काही शिकते ना, माझे पप्पा पण मला कॉलवर विचारलं की तू आज काय शिकली, दीदीने काय शिकवलं असं तसं. मग त्यांना पण थोडं नॉलेज देत राहते. तर ते म्हणतात की नाही तू बरोबर होती, तू आता स्टार्ट केलं असं. तर म्हणजे टाइम सोबत ना आपण चालायला पाहिजे. असं निघून गेल्यावर वेळ मग ते काही म्हणजे हे नसताना आपल्या हातात नाही राहते असं. मी तर एवढं सांगेल की म्हणजे अभ्यासासोबत प्रोग्रेस करा, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतील आता पुढे जाऊन. आता मला म्हणजे जेव्हा मी तुझे कॉन्टेंट बघायचे ना तिथे, तेव्हा त्याच्यातली एक लाईन मला आता ती म्हणजे फील होतीये की कसं तू सांगायची की मी आज तुझे स्ट्रगल्स वगैरे आता तुझ्या जागेवर मला ठेवून ग्रो करायला शिकते तुझ्यासोबत असं. त्याच्यामुळे तुला खरंच हार्टफुल थँक्यू माझ्याकडून. मला तर असं वाटतं की मी स्वतःसाठी इन्व्हेस्ट केले म्हणजे पैसे तर पूर्ण. आणि मला म्हणजे आपुलकीसारखे म्हणजे भेटून गेले लोक सगळे आता जितके पण माझ्यासोबत शिकतायत. तुझ्यासारखे मेंटॉर टीचर भेटले तर खरंच थँक्यू देवाला. ओके मॅम, मी KYC बद्दल बोलणार होते. माझ्या पॅरेंट्सला असं वाटत होतं की आपण बँक डिटेल्स शेअर करतोय तर काही फ्रॉड वगैरे तर होणार नाही. इवन पैसे जे रिसीव्ह होणार असतात ते कोणतरी विड्रॉ तर करणार नाही असं त्यांना डाऊट होता. ज्यावेळेस मी त्यांना कन्व्हिन्स करून सांगितलं की नाही, दीदी आहे ती पण 2 वर्षापासून करते, तिने पण KYC केलेली आहे. आणि ज्यावेळेस मी पण कधी कधी लेक्चर्स तुमच्या अटेंड करतात, माझे मम्मी पप्पा येऊन बघतात, तुम्ही जे गाईड करता ते बघतात, ते पण ऐकतात. तर ते म्हणतात की हा ती छान शिकवते. मग मी त्यांना त्यावेळेस असं कन्व्हिन्स केलं की जेवढं तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता तर तिने मला KYC करायला सांगितली आहे म्हणजे त्याच्या सगळ्या स्टुडंट्सला. बिकॉज जर KYC केली नाही तर आपल्याला पैसे विड्रॉ करता येणार नाहीत, आपल्या बँकेत ते येणार नाहीत. मग त्यांनी तुमच्यावर विश्वास दिले की ठीक आहे तू करू शकतेस. असं मला म्हणायचं की फक्त स्टुडंट्सला नाही तर पॅरेंट्सचा पण तुमच्यावर विश्वास आहे. ग्रेट, थँक्यू हे शेअर केल्याबद्दल. कारण खूप स्टुडंट्स पण आहेत, इवन पॅरेंट्स पण बघतायत मला आणि त्यांचं डाऊट हाच असतं की ट्रस्ट ठेवू शकतो का नाही. कारण खूप जास्त स्कॅम पण होत आहेत. ऑफकोर्स त्यांना आपण ब्लेम पण करू शकत नाही कारण खूप स्कॅम होत आहेत. तर त्याच्यामुळे एखादा असा पर्सन जो ट्रस्टवर्दी आहे, लोक इन्व्हेस्ट करायला रेडी असतात, फक्त त्यांना एक ट्रस्टवर्दी माणूस भेटायला पाहिजे.
सो तो तुम्हाला मिळाला आहे, राईट? येस मॅम. ओके. खूप छान होती मॅम. असं वाटलं की आपण पहिल्यांदा मीटिंग जॉईन करतोय तर एक वाटलंच नाही की कोणतरी आपण अनोळखी व्यक्तीला बोलतोय, असं ओळखीचं कोणीतरी आपल्याला एवढं छान गाईड करतं असं वाटत होतं. खूप मस्त होता एक्सपिरियन्स. ग्रेट. आणि तुला आयडिया मिळाली असेल ना कोणकोणते वेज आहेत जिथून आपण इन्कम करू शकतो? खूप छान आयडिया भेटली आणि सगळं क्लिअर झालं. ग्रेट. आणि बाकी मग तू माझ्या मेंटॉरशिपला काय रेट करशील? जेवढे एकदम भारी, म्हणजे बेस्टेस्ट बेस्ट. आउट ऑफ 10 किती रेट करशील मग? 10 out of 10. 10 out of 100 करेन मॅम मी. थँक्यू. आणि सपोज जर बाकीच्या स्टुडंटला रेकमेंड करायचं झालं तर तू रेकमेंड करशील का माझी मेंटॉरशिप? नक्की. आणखी एक मी जो सगळ्यांना विचारते की लोकांना वाटतं की हे स्कॅम आहे किंवा तुम्ही माझ्याकडे स्टार्ट केल्यावरती मी तुम्हाला गाईड करणार नाही, असा एक मीथ आहे त्यांचा काहीतरी. तुला काय वाटतं की मी गाईड करते की नाही? नाही, मी जेव्हा स्टार्ट करायच्या अगोदर मला पण हा क्वेश्चन मनात आला होता, पण मी पूर्ण ट्रस्ट ठेवून जेव्हा स्टार्ट केलं आणि जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला वाटतं की माझा बेस्टेस्ट डिसिजन एव्हर आहे. मी सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्ही पण स्टार्ट करा. हा स्कॅम वगैरे काही नाही आहे. सो आज आपण बघूया की आजची माझी लाईव्ह इन्कम झाली किती झाली. इथे तुम्ही डेट आणि टाईम चेक करू शकता. 15 जुलै आहे, 11:30 वाजली आहेत, ठीक आहे. आणि इथे पहिली गोष्ट तर मी ज्याने पण स्टार्ट केलेला आहे तो कोर्स तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता बिझनेस मास्टरने मी माझी जर्नी स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल स्किल्स तुम्हाला शिकायला मिळतात. आय जस्ट शो यू काय काय शिकायला मिळते. जस्ट ओव्हरव्ह्यू देते. याच्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कॉमेंट करा, मी डिटेल व्हिडिओ आणेन की याच्यामध्ये काय काय शिकायला मिळतं. हे सगळं शिकायला मिळतं. नवीन वेबसाईट बिल्डिंग, UGC क्रिएशन, नवीन कोर्सेससुद्धा ॲड ऑन होणार आहे, ठीक आहे. आता आपण बघूया की आजची माझी लाईव्ह इन्कम किती झाले. हे बिजगुरुकुलकडून स्पेशल ट्रेनिंग्स होत असतात. हे तुम्हाला माझं नाव दिसतंय, श्रेया विनायक शिंदे. आणि आजची इन्कम झालेली आहे 29,000 रुपये इन अ सिंगल डे. मी तुम्हाला हवं तर रिफ्रेश करून दाखवते पुन्हा. इट्स 29,000 इन अ सिंगल डे. आणि लास्ट 7 डेजमध्ये 1 लाख. सो हे पोटेन्शियल आहे जेव्हा तुम्ही राईट स्किल शिकता. कारण फ्रीलान्सिंग स्किलची किती डिमांड आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं माझ्या मेंटॉरशिपमध्ये. सो जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल आणि अशी इन्कम जनरेट करायची असेल, सिम्पली कॉमेंटमध्ये इंटरेस्टेड असं टाईप करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन की तुम्ही कसं स्टार्ट करू शकता, काय स्टेप. ही जी इन्कम दिसते ही माझी सिंगल डेची आहे आणि ही लास्ट 7 डेजची इन्कम आहे, ठीक आहे. आता मी ना तुम्हाला माझं हे दाखवते, लीडर बोर्ड दाखवते, ठीक आहे. मी जे म्हणते ना की मी टॉपची मेंटॉर आहे ती मी हवेत तर अजिबात बोलत नाही. मी तुम्हाला प्रूफ दाखवते त्याचा. ऑल ओव्हर इंडियामध्ये 4 लाखपेक्षा जास्त स्टुडंट आहेत. अँड यू गाईज कॅन सी हिअर आय एम द रँकिंग टॉप 1. हे तुम्ही बघू शकता. इथे जर तुम्ही डेलीवाला बघताय, डेलीला टॉपला मी आहे. लीडर बोर्ड इथे तुम्ही बघू शकता, लीडर बोर्ड आहे. इथे वीकलीचं जर तुम्हाला दाखवायचं झालं, वीकलीला पण मीच आहे लीडर बोर्डवरती. मंथलीमध्ये पण ऑफकोर्स मीच आहे लीडर बोर्डवरती. पूर्ण 180 कंट्रीजमध्ये नंबर 1ला मी रँक करते. सो जर मी असे रिझल्ट क्रिएट करू शकते, मी जर लीडर बोर्डवरती रँक करू शकते, तर तुम्हाला पण थोडंफार कुठे ना कुठेतरी पोचवू शकते. कारण तेवढा एक्सपिरियन्स आणि तेवढं नॉलेज माझ्याकडे आहे, राईट. सो जेव्हा पण जर्नी स्टार्ट करताना स्टार्ट विथ अ राईट मेंटॉर, कारण ते तुमच्या सक्सेसमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. वन मोर थिंग की माझी मेंटॉरशिप ही फक्त माझ्या स्टुडंटसाठी असते, जे कोणी माझ्यासोबत एनरोल करतात, ना की सगळ्यांसाठी. मी खूप सिलेक्टिव्ह आहे आणि सिलेक्टिव्ह लोकांसोबतच काम करते. जे सिरियस आहे त्यांच्यासोबतच मी काम करते, त्यांनाच मी गाईड करते आणि मेंटॉरशिप प्रोव्हाइड करते. तर जर तुम्ही सिरियस असाल तरच तुम्हाला माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेस मिळेल. कसं जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, कमेंट करा गाईड किंवा मेंटॉरशिप. आय विल टेल यू की तुम्ही माझ्या मेंटॉरशिपचा पार्ट कसं बनवू शकता. ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की खूप लोक आहेत जे स्वतःला मेंटॉर बोलतात, पण ते ॲक्शनमध्ये गाईड करत नाहीत. कारण माझ्याकडे असे खूप केसेस आलेले आहेत. खूप स्टुडंट आहेत स्टार्ट दुसरीकडे करतात आणि येऊन मग मला बोलतात की मेंटॉरशिप आम्हाला तुमची हवी आहे. तर मी नाही प्रोव्हाइड करू शकणार, कारण माझ्या हातात नाही आहे. जर तुम्ही माझ्याकडे स्टार्ट करता तर डेफिनेटली मी तुम्हाला मेंटॉरशिप प्रोव्हाइड करू शकते, पण तुम्ही स्टार्ट कराल दुसरीकडे आणि माझी मेंटॉरशिप मागाल तर ते पॉसिबल नाही. त्याच्यामुळे चूज युअर मेंटॉर वाईजली. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.